नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपल्या कामामध्ये मोठा अडथळा येतो तेव्हा स्वामींचा काय संकेत असतो? आपल्याला वाटते की स्वामी आपल्यावर रागावले, स्वामींनी आपल्याकडे पाठ फिरवली. विशेषतः जेव्हा आपण मनापासून मेहनत करत असतो, श्रद्धा ठेवून वाटचाल करत असतो आणि तरीही एखादे मोठे संकट, अडथळा किंवा एखादी अडचण समोर येते, मग मनामध्ये विचार येतो की हा स्वामींचा काय संकेत आहे? आपण यशाच्या जवळ आहोत की आपले काहीतरी चुकत चालले आहे? मोठा अडथळा म्हणजे आपली एक प्रकारची परीक्षाच असते, यशाच्या अगदी उंबरठ्यावरची. जेव्हा आपण डोंगर चढायला जातो तेव्हा सुरुवातीचे टप्पे तुलनेने सोपे असतात, पण जेवढे शिखर जवळ येते तेवढा चढ अधिक खडतर होतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादा मोठा अडथळा येतो, तो खरं तर या गोष्टीचा संकेत असतो की आपण योग्य मार्गावर आहोत. शिखर अगदी जवळ आहे, त्यामुळे आता धीर सोडू नये. महाराज आपली परीक्षा घेतात, पण ही परीक्षा शिक्षा देण्यासाठी नसते, तर आपले मन किती खंबीर आहे, आपली श्रद्धा किती दृढ आहे याची परीक्षा असते. संकटे म्हणजे स्वामींचा संकेत की थांबू नकोस, जागृत हो. आपण काहीतरी मोठे स्वप्न पाहिले आहे किंवा एखादे कार्य मनापासून सुरू केले आहे, तर संकटेही हमखास येणारच. पण आपल्या मार्गामध्ये जे अडथळे येतात त्याच्यामुळे आपल्याला थांबायचे नसते, तर त्या अडथळ्यांना पार करून पुढे जायचे असते. हीच वेळ असते जागे होण्याची, आणखीन प्रामाणिक, आणखीन संयमी होण्याची. त्यामुळे अडथळा येतो तेव्हा पळून न जाता थांबून विचार करावा. आपण कुठे चुकत आहोत? मनामध्ये भीती का आली आहे? कर्मामध्ये हलकेपणा आहे का? आपले मनोबल कमी झाले आहे का? असे प्रश्न स्वतःला विचारावे. स्वामी हे अडथळ्यांच्या रूपामध्ये आपल्याला मन एकाग्र कर, प्रामाणिक राहा, सहनशील राहा, माझ्यावर विश्वास ठेव, धैर्य ठेव असे संकेत देत असतात. मोठा अडथळा म्हणजे मोठ्या यशाची तयारी. जर सामान्य काम करत असाल तर छोटी अडचण येते, पण जर तुमचे ध्येय मोठे असेल तर अडथळाही मोठाच येतो. आपण काहीतरी मोठे काम करणार आहोत, म्हणून आपल्याला मोठी ताकद लागेल आणि ही ताकद हे अडथळेच देतात. स्वामींचे वैशिष्ट्य म्हणजे ते भक्ताला अंतिम क्षणापर्यंत स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला लावतात. जेव्हा आपण खचतो, थकतो, हार मानतो, तेव्हा ते एखाद्या अद्भुत प्रसंगामधून आपली दिशा पुन्हा निश्चित करतात. जेव्हा आपण यशाच्या अगदी उंबरठ्यावर असतो तेव्हा बरेच सूक्ष्म आणि खास संकेत मिळतात. काही आपल्या कर्मातून, काही मनातून, तर काही स्वामींच्या कृपेमधून. महाराज भक्तांना अशा वेळेला विशिष्ट संकेत देतात, पण त्याची ओळख फक्त शांत आणि श्रद्धेने केलेल्या निरीक्षणातूनच होते. आपल्या मार्गामध्ये संकटे वाढतात, पण मन डगमगत नाही. यशाच्या आधी अडथळे, अपयश, विरोध, गैरसमज वाढतात, पण अशा कठीण प्रसंगात आपले मन शांत राहते, कशाचीच भीती वाटत नाही. हा संकेत असतो की यशासाठी आपले मन पक्के तयार झाले आहे. जेव्हा आपल्या सर्व योजना अपयशी ठरतात, एकही रस्ता दिसत नाही, तेव्हाच एक अचानक संधी येते ज्याची कल्पनाही केलेली नसते. ही असते स्वामींची दिशा. म्हणजेच आपल्यासाठी सगळे दरवाजे बंद होतात, पण एक अनपेक्षित दार उघडते. आपल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपल्या विचारामधून, आपल्या मनातूनच मिळते. कधीकधी तेच वाक्य पुन्हा पुन्हा डोक्यामध्ये येते. तोच असतो स्वामींचा दिव्य संकेत की आपण यशाच्या जवळ पोचलेलो आहोत. एकेकाळी कठीण वाटणाऱ्या गोष्टी आता एकदम सोप्या होतात. ज्या कामामध्ये अडचण होती ते सहज पार पडते, कारण हा संकेत असतो की आपल्या ऊर्जेची गती आता वाढलेली आहे. आपल्यामध्ये धैर्य आणि संयम निर्माण होतो. यश अगदी जवळ आल्यावर आपण घाई करत नाही, कारण आपल्याला माहिती असते की आता हे होणारच आहे. आपल्या आजूबाजूचे वातावरण बदलू लागते, चांगले लोक भेटू लागतात, योग्य संधी मिळते. स्वामी योग्य गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणायला सुरुवात करतात. यशाच्या मार्गावर असताना आपण स्वतः बदलू लागतो. आपला स्वभाव, भाषा, दृष्टिकोन यामध्ये बदल होऊ लागतो. यश मिळण्यापूर्वी स्वामी आपल्याला माणूस म्हणून यशस्वी बनवतात. कोणत्याही प्रसंगाचा काहीही परिणाम झाला तरी मनामध्ये भीती राहत नाही. आपण संपूर्णपणे स्वामींच्या हाती स्वतःला सोपवलेले असते. हेच अंतिम लक्ष्य असते आणि इथूनच आपले यश सुरू होते. जर तुम्हाला असे वाटत असेल की आजकाल खूप अडथळे येत आहेत, पण तरीही मन शांत आहे, धीर आहे, नकारातही आशा आहे, तर कदाचित तुम्ही यशाच्या उंबरठ्यावर असाल. जर तुम्ही सध्या अशा अडथळ्यांमध्ये अडकलेला आहात, तर ही वेळ आहे स्वामींवर पुन्हा श्रद्धा ठेवण्याची, आपली निष्ठा दुप्पट करण्याची आणि थांबायचे नाही हे पक्के ठरवण्याची. एकदा 2 व्यक्ती जंगलामध्ये हिऱ्याच्या खाणीमध्ये खणत होत्या. दोघांनीही दिवस रात्र कष्ट केले, पण काहीच सापडले नाही. एक दिवस एक जण वैतागून म्हणाला की इथे काहीच नाही आणि निघून गेला. दुसऱ्याने ठरवले की थोडे अजून खणून पाहू, आणि काही वेळातच त्याच्या फावड्याला काहीतरी टणक वस्तू लागली. तो होता हिऱ्यांचा खजिना. जो दुसरा माणूस मध्ये सोडून गेलेला होता तो फक्त एका फावड्याच्या अंतरावर यशापासून दूर होता. म्हणून जर तुम्ही प्रयत्न करतच राहिलात तर यश हे नक्कीच सापडते, अगदी शेवटच्या क्षणालाही. कधीकधी वाटते की आपले सगळे प्रयत्न वाया जात आहेत, मोठे अडथळे येत आहेत, सर्व काही थांबून गेले आहे, आयुष्यामध्ये काहीच घडत नाही. पण खरे तर हीच ती वेळ असते की यश अगदी जवळ आलेले असते. जेव्हा आपण हार मानतो तेव्हा आपण स्वामींनी तयार ठेवलेले यश गमावतो, पण जे थोडेसे अजून पुढे जातात
ते स्वप्न पूर्ण करतात. म्हणूनच कितीही अडचण आली, कितीही मोठा अडथळा आला तरी थांबू नका, कारण हाच संकेत असतो की आपण यशाच्या अगदी जवळ पोचलेलो असतो. स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात आणि यश फक्त त्या शेवटच्या प्रयत्नाच्या मागेच लपलेले असते. मोठा अडथळा म्हणजे स्वामींचे आपल्याला सांगणेच आहे की अजून थोडे चाल, आता यशाचे दार उघडायला तू योग्य झालेला आहेस. त्यामुळे मोठा अडथळा म्हणजे मोठ्या यशाची तयारी, हे नेहमी लक्षात ठेवा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.